नमस्कार, मी डॉक्टर मयुरी बबान, निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, सांगली आणि कोल्हापूर। आज आपण ऑक्सिफेशियल या स्किन ट्रीटमेंट संदर्भात थोडीशी माहिती घेणार आहोत। ही एक नॉन इन्व्हेसिव्ह प्रोसिजर आहे, त्याचबरोबर ही एक जनरल प्रोसिजर आहे। एखाद्या फंक्शनला जाण्यापूर्वी आपल्याला इन्स्टंट ग्लो हवा असतो, तो इन्स्टंट ग्लो मिळवण्यासाठी ही प्रोसिजर अतिशय फायदेशीर ठरू शकते। चला तर मग आता बघूया आपण ही ट्रीटमेंट कोणासाठी सुटेबल आहे। फाईन लाईन्स, रिंकल्स, त्याचबरोबर हायपर पिगमेंटेशन म्हणजेच सन एक्सपोजरमुळे झालेले टॅनिंग, एज रिलेटेड स्पॉट, काळे डाग, त्याचबरोबर डिहायड्रेटेड स्किन, डल स्किन, ॲक्ने, ऑइली स्किन, क्लोज पोअर्स या सर्वांसाठी ही ट्रीटमेंट अतिशय चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरू शकते। आता आपण ऑक्सिफेशियलच्या डिटेल स्टेप पाहूया। फर्स्ट स्टेप क्लिन्झिंग अँड एक्स्ट्रॅक्शन। यामध्ये क्लिन्झरचा उपयोग करून आपण स्किनवरील डेड स्किन सेल आणि इम्प्युरिटीज रिमूव्ह करतो। त्याचबरोबर एक्स्ट्रॅक्शनमध्ये आपण हाय व्हॅक्यूमचा वापर करून ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आणि क्लोज असलेले पोअर्स ओपन करण्यासाठी याची मदत होते। दुसरी स्टेप ही ऑक्सिजनेशन आहे। यामध्ये ब्राईटनिंग सिरमचा वापर केला जातो आणि त्यावरती रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जीचा उपयोग केला जातो। त्यामुळे ब्लड व्हेसल्स डायलेट होतात आणि सिरमचे ॲब्सॉर्प्शन चांगल्या पद्धतीने होते। आता थर्ड स्टेप ही एक्सफोलिएशन आहे। या स्टेपमध्ये आपण ऑक्सिजनचे कॅप्सूल यूज केले जाते, त्याच्यामुळे एक्सफोलिएशन होते। यामध्ये स्किन सेल्सला पोअर्स थ्रू ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे स्किनचे सेल्स हे रिहायड्रेट होतात आणि आपल्याला चांगला ग्लो मिळतो। फोर्थ स्टेप इन्फ्युजन। इन्फ्युजन स्टेपमध्ये आपण अल्ट्रासोनिक एनर्जीचा उपयोग करतो। विटॅमिन सी आणि नियासिनामाइड हे दोन सिरम आपल्या स्किनवरती अल्ट्रासोनिक एनर्जीद्वारे आपण ते ॲब्सॉर्ब केले जातात। याचा ग्लो आपल्याला बरेच दिवस दिसतो। आता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे फेस मास्क। या स्टेपमध्ये आपण पेशंटच्या स्किन टाईपनुसार फेस मास्क लावतो। या मास्कमुळे आपल्याला कूलिंग इफेक्ट मिळतो। त्याचबरोबर आतापर्यंत जे काही आपण स्टेप्स केलेले आहेत किंवा आपण रिझल्ट मिळवलेला आहे त्याला मेंटेन करण्यासाठी हा मास्क उपयोगी पडतो। ही ट्रीटमेंट तुम्ही महिना किंवा 2 महिन्यातून एकदा रुटीनली करू शकता। चला मग आता आपण बघूया प्रोसिजरनंतर कोणती काळजी घ्यावी। पहिले 2 दिवस आपल्याला चेहरा हा पाण्याने धुवायचा आहे। चेहऱ्याला धुण्यासाठी फेसवॉश किंवा साबणाचा वापर करू नये। 2 दिवस आपल्याला सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरचा वापर करायचा आहे, त्याचबरोबर सन एक्सपोजर टाळायचा आहे। 2 दिवसांनंतर तुम्ही तुमचे रुटीन सुरू करू शकता। त्यामध्ये मॉइश्चरायझर, फेसवॉश, सनस्क्रीन हे प्रत्येक 3 तासाला, त्याचबरोबर नाईट क्रीम हे सुरू करू शकता। तुम्हाला या व्हिडिओमधून ऑक्सिफेशियल या स्किन ट्रीटमेंटची बरीचशी माहिती मिळाली असेलच। आणखी काही तुमचे क्वेश्चन असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता। स्किन ट्रीटमेंट त्याचबरोबर हेअर रिलेटेड ट्रीटमेंट याच्या संदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता। थँक्यू।